हॅलो मुलांनो, काय कशी काय सुट्टीत मजा चालली आहे? हां, तर तुम्हा सगळ्यांचं आजी आणि नातवंड या चॅनलमध्ये स्वागत असो. आज मी तुम्हाला एक नवीन गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे कोल्हा आणि उंट. एक मोठं जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये नदी पण वाहत होती. तर अशा या जंगलात एक उंट आणि कोल्हा राहत होते. दोघे मित्र होते. कोल्ह्याला त्या नदीच्या पलीकडची खेकडे खाण्याची खूप इच्छा झाली. नदीच्या पलीकडे उसाचे मळे पण होते. मग कोल्हा काय म्हणाला, उंटा, आपण त्या नदीच्या पलीकडे जाऊया का रे? चल ना, जाऊया आपण. म्हणजे मी तिकडे खेकडे खायला जाईन आणि तू उसाच्या मळ्यात ऊस खायला जा. उंट म्हणाला, ठीक आहे, बरं बरं, जाऊया आपण. आणि मग ते दोघं जण नदीजवळ गेले. कोल्ह्याला काही पोहता येत नव्हतं. मग उंट म्हणाला, बस माझ्या पाठीवरती, आपण दोघेही नदीच्या पलीकडे जाऊ. कोल्हा बसला उंटाच्या पाठीवर आणि ते नदीच्या पलीकडे पोहोचले. पोहोचल्याबरोबर कोल्ह्याने टुनकन उडी मारली आणि तो खेकडे खायला पळाला. उंट देखील उसाच्या मळ्यात गेला. कोल्ह्याने इकडे भराभर खेकडे खाल्ले, पोट भरून खाल्ले. आणि मग काय, त्याच्या मनात आलं, चला आपण आता या उंटाची थोडीशी मजा करूया. म्हणून तो जोरजोरात ओरडायला लागला. कोल्ह्याच्या ओरडण्याला काय म्हणतात ठाऊक आहे? कोल्हे कुई. तर ती कोल्हे कुई ऐकून शेतकरी आणि कामगार हातात काठ्या घेऊन निघाले. बघताय तर काय, मळ्यामध्ये कुठेही कोल्हा दिसला नाही, पण त्यांना उंट मात्र दिसला. त्यांनी उंटाला मारलं. उंट इकडे तिकडे सैरावैरा पळू लागला. बाहेर जायला त्याला कळेच ना. शेवटी एकदाचा तो मळ्याच्या बाहेर आला. बघतो तर काय, कोल्हा वाट बघतच होता. कोल्ह्याजवळ येताच उंटाने म्हटलं त्याला, काय रे, तुला ओरडायला काय झालं होतं? बघ, तुझ्या ओरडण्यामुळे मला खूप मार मिळाला. कोल्हा म्हणाला, अरे उंटा, काय आहे माहिती आहे का तुला? माझं पोट भरलं ना की मला जोरजोरात ओरडायची लहर येते आणि मी ओरडतो. मला ती सवयच आहे. उंट मनातल्या मनात म्हणाला, हो का, बरं बरं, ठीक आहे. पुन्हा ते नदीच्या पलीकडे जायला निघाले. आणि परत कोल्हा उंटाच्या पाठीवर बसला. नदीच्या मध्यावरती आल्यावरती उंटाने काय केलं, पाण्यामध्ये तो बसला आणि थोडीशी पाठ वाकडी केली. त्याबरोबर कोल्हा पाण्यात बुडाला. आणि तो म्हणाला, उंटा, असं नको रे करू, असं नको रे करू, मी बघ ना बुडतोय. तर उंट म्हणाला, बरं चल, ये माझ्या पाठीवर. परत कोल्हा पाठीवर बसला. पुन्हा उंटाने पाण्यात बसला उंट आणि पुन्हा पाठ वाकडी केली. पुन्हा कोल्हा पाण्यात बुडाला, पडला पाण्यामध्ये. परत उंटाच्या पाठीवरती तो जाऊन बसला. आणि असं 2-3 वेळा झालं. आणि मग कोल्हा आणि उंट नदीच्या पलीकडे जंगलामध्ये पोहोचले. काय झालं मग? कोल्हा उतरला. कोल्ह्याने विचारलं, काय रे उंटा, तुला नदीच्या मध्यावरती येऊन तू पाण्यामध्ये काय सारखा बसत होतास, त्यामुळे मी किती वेळा पडलो. उंट म्हणाला, काय माहिती आहे का कोल्ह्या, तुला माहीत आहे का, मला पण ना पोट भरलं की नदीत आंघोळ करायची सवय आहे, त्यामुळे मी तो आंघोळ करत होतो. कोल्हा काय समजायचं ते समजला आणि अशा तऱ्हेने ते आपापल्या घरी निघून गेले. तर मुलांनो, आवडली का तुम्हाला ही गोष्ट? ही गोष्ट आवडली असेल तर या गोष्टीतलं कोणतं पात्र तुम्हाला आवडलं? कोल्हा आवडला की उंट आवडला, ते मला कमेंट्स करून सांगा. तर आता पुन्हा आपण भेटूया एक नवीन गोष्ट घेऊन. पुढच्या बुधवारीच घेऊया आपण नवीन गोष्ट. हां,
तर ठीक आहे, बाय बाय.